स्वर्गीय भालके साहेबांच्या स्वामीनिष्ठेची आठवण देत पिंपराची पानं तुमच्या पायावर ठेवतोय आणि लाख मोलाचं मतदान करा अशी प्रार्थना करतोय. निसर्गही साथीला आहे. चिंचेचं झाड एवढी पानं देऊन लाख मोलाचं मत मागतंय आणि पिंपराचं मोजकी पानं स्वामीनिष्ठेची देऊन मत मागताय. 3 दिवसापूर्वी स्वर्गीय अजितदादांचं स्मरण करीत सर्वच उमेदवारांनी आपल्या तालुक्यासाठी काय केलं, आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं, महाराष्ट्राच्या वैभवासाठी काय केलं, केंद्रीय मंत्रिमंडळाला हात जोडत महाराष्ट्रासाठी अजितदादांनी काय आणलं, या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून उमेदवारांनी आपल्या समोर भूमिका मांडलेली आहे. मित्रांनो, हात जोडून कळकळीची विनंती करतो, कुणाची डोकी फोडली, कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला, सत्ता आणि संपत्तीसाठी महाराष्ट्राचे रस्ते कुणी विकून खाल्ले, याबद्दल मी चर्चा करणार नाही. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो, 25 वर्ष या तालुक्याची सेवा केली. एक रिवाज आहे, तालुक्यात नवा फौजदार रुजू होत असताना, रुजू झाल्यावर रजिस्टरवर नोंद केल्यावर तालुक्याच्या आमदाराला भेटत असतो. तालुक्याच्या आमदाराला कोणत्या वाटेनं जायचं विचारत असतो. हे जाहीर आहे, आपण विचारा. त्या पद्धतीनं मला विचारायला आल्यावर 25 वर्षात मुलाची शपथ घेऊन सांगतो, आलेल्या प्रत्येक फौजदाराला मी एवढंच सांगितलेलं आहे, बाळ, मी माझ्या व्यापात असतोय, माझ्या कामात असतोय, पण तू काम करत असताना पोलीस स्टेशनला तुझ्या समोर 2 माणसं आलेली असतात, एक डोकं फोडलेला आणि एक डोकं फुटलेला. त्याच्या माग प्रामाणिकपणानं देवा शपथ सिद्धेश्वराच्या साक्षीनं सांगतो, डोकं फुटलेल्या माणसाच्या पाठीमाग लक्ष्मण ढोबळे उभा आहे असं समजून काम कर. हेच त्या फौजदाराला सांगितलेलं आहे. हेच त्या फौजदाराची भूमिका मी प्रामाणिकपणानं मांडलेली आहे. परंतु केवळ आता पायाखालची माती घसरली, केवळ पाय घसरायला लागला म्हणून आमदार साहेब आपण या पद्धतीनं बोलताय आणि कारण नसताना रात्री पाणी न टाकता पिल्यासारखं बोलताय. हे चांगलं नाही, हे चांगलं नाही. मी चादर पांघरून पितो असं म्हणतात ते, लोकांनी बघावं. जर एका दुकानाच्या बाटलीतून लक्षानं दारूची बाटली आणली असेल तर त्याला पायताना मारावं. 50 वर्षात मित्रांनो लोकांनी वर्गणी करून सांभाळला, लोकांनी वैभवाला पोचवला, अर्ध जग बघण्याची हिंमत दिली. पवार साहेबांच्या सारख्या, अजितदादांच्या सारख्या नेतृत्वाच्या मांडीला मांडी लावून काम करण्याची मला संधी मिळाली. आयुष्यात सारा अर्ध जग बघण्याची संधी मिळाली. सुनेत्राताई तव्यावर टाकलेली गरम भाकरी आमच्या ताटात टाकायच्या आणि आम्ही त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून काम करायचो. गरम भाकरी आमच्या ताटात ठेवायचे, अजितदादा कानात सांगायचे, आम्ही येऊन आकाशवाणीच्या समोर असलेल्या निवासस्थानात जेवण करायचो आणि विधानसभेत जायचो. मावळ्यासारखा मी अजितदादाची पाठराखण केली. आज तुम्हाला विनंती करतो की आपण सगळ्यांनी अजितदादाच्या पाठीमाग भक्कमपणानं आशीर्वाद म्हणून उभं राहा. सहानुभूतीची
आपण सगळेजण ताकद द्या अशी विनंती करतो. उत्तमराव जानकर साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो. सगळ्यांनी स्वागत करा. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालात. एवढ्या अडचणीत देखील उत्तमरावजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अशा परिस्थितीत उमेदवार निवडताना का आज घराकडे गेलं नाही जागलीवरच थांबलोय. जागल म्हणतात त्याला कागल माहिती आहे, जागल माहिती नाही. ह्या आमदाराला कागल माहिती आहे, जागल माहिती नाही. गोवा जवळ आहे तिथून. मित्रांनो, पाया पडून विनंती करतो, यानंतर उत्तमरावना बोलायचं आहे. मी जास्त न बोलता तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती एवढ्यासाठी करतो. माचनूरचा उमेदवार काढलाय, मतदारसंघातला उमेदवार त्यांना देता येत नाही. हिरव्या नोटेचा नाद लागला की माणूस आपल्या जवळ राहत नाही, म्हणून ती ही बाहेरून आणतोय. इथल्या माणसाला माहिती आहे कडूपण काय आहे ते. इथल्या माणसाला नाही ती जागा कळत. इथला माणूस सोडून आयात करतोय माणूस बाहेरचा. टिश्यू कल्चर वापरतोय. दीपक आबाच्या नर्सरीतलं रोप आणतंय. बेरकी गडी आहे, सावध व्हा. त्यांच्याबद्दल आदर ठेवून मी बोललो. त्यांच्याबद्दल मला कुठलीही टीका करायची नाही, कोणत्याही प्रकारचा आरोप त्यांच्यावर करायचा नाही. देवानं कार्यालय आता खाली आणलेलं आहे. इथंच छापून इथंच प्रसिद्ध करतोय देव. त्यामुळं आपण सगळेजण प्रामाणिकपणानं दादानी आपल्या तालुक्याला दिलेलं लक्ष, दादानी केलेला त्याग, त्या त्यागाच्या आदरांजलीला मत देण्यासाठी आपण प्रयत्न करा अशी कळकळीची विनंती करतो. सगळेच उभा राहिलेले उमेदवार जर आपण बघितले तर बऱ्याचशा बहुसंख्य महिला उमेदवार आहेत. तोंडातून शब्द फुटत असेल. भाकरी करतो ना मावळ्यानो, भाकरीला पापड येतो. ती भाकरी तिला म्हणता येत असेल तर आपण निवडून पाठवूया. शब्दच फुटत नाही तोंडातनं. अशी माणसं उभी केलेली आहेत. त्यासाठी विचार करा. वकील म्हणून माझी मुलगी उभी आहे. अधिकाऱ्यांच्या बरोबर भांडून त्या ठिकाणी काम करण्याची कुवत तिच्यात असेल तर आपण तिला ताकद द्या. आपण सगळ्याच उमेदवाराला ताकद देऊन निवडून द्या अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो.